आता शिवांबू कल्पविधीमध्ये त्यांनी वेगळे धातूची वेगळी भांडं शिवांबू कलेक्ट करायला सांगितलेली आहे हां. आणि त्याचे वेगळे फायदे होतात असं म्हणतात. तिकडे कुठे उल्लेख नाही आहे. तुमचं काय मत? माझं मत असं आहे की शिवांबू, आता प्राणी शिवांबू पितात, बरोबर. त्यांना कुठे कंटेनर असतो, ते तिथे जीभ लावतात आणि जिभेवरती चार थेंब घेत राहतात. घेतात आणि चाटतात ते. हो, हो. माणसाला देवाने हात दिले बरोबर. बुडके मारायला, हा नैसर्गिक डोस. कुठल्याही मेटलचा, म्हणजे आमच्या केमिस्ट्रीप्रमाणे तुम्ही खाली शिवांबू घातला आणि वरती प्यायला तर त्याच्यात काहीही आयोनायझेशन कुठल्याही मेटलचं होत नाही. त्यामुळे अमुक एक मेटल घेतलं की चांगलं आहे वगैरे हे सगळे अविचार आहे, म्हणजे बरोबर नाहीत विचार. कलेक्ट करायला कंटेनर पाहिजे, कुठला असेल कोणता असेल तो. प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन प्यायला तरी चालेल, कारण त्याचं कॉन्टॅक्ट किती राहणार. तुम्ही गरमच पित असता ना, ते काही ठेवून आजचं शिवांबू उद्या घ्यायचं नसतं, लगेच प्यायचं नसतं. मग त्याला काय आहे, त्याला वेळ नसतो, वेळ काही नाही. तसं शिवांबू हे उपयोगी आहे बाह्य उपचारात. बाहेर उपचार. पोटात शिळं घेऊ नये, पण शिवांबू हे बाह्य उपचाराला उपयोगी आहे. माझ्याकडे 10 वर्षापूर्वीचं शिवांबू आहे, ते मी डोळ्यात घालतो, कानात घालतो, आफ्टर शेवलूशन दाढीला शिवांबू लावतो आणि मग धुवून ठेवतो. आणि वास येत नाही. वास येत नाही, शिळ्याला वास येतो, पण म्हटलं की वास येत नाही. पण त्यामुळे मी नाकात नाही घालत, नाकात टाकलं घालत. पण एक अनुभव आहे, मी एक पेशंट बघितला, वयस्कर होते, 81 वर्ष. त्यांना पार्किन्सन होता. म्हणजे किती होतं माहिती आहे का, की अरे एवढे झटके, असे झटके यायचे त्यांना. आणि मग डॉक्टरांची एक गोळी दिली की ते शांत व्हायचे. बर. तर त्यांच्या मुलाला मी सांगितलं की शिवांबू घाला, नाकात घाला. म्हणजे त्यांनी 7 दिवसाचं शिवांबू नाकात घातल्यानं त्यांच्या नाकात घातलं आणि त्यांचे झटके कमी झाले. काय सांगतो? हो. पण जुनं शंभू किती इरिटेशन होतं. पण त्या गरज होती. बरोबर. पण फायदा होतो. म्हणजे मला सांगायचं गुण वेगळे म्हणजे असं असेल तर पार्किन्सनवाल्याने शिवांबू घ्यावं, बरोबर, नाकाने ओढावं की पार्किन्सन जाणार आहे. ओके. तसंच शिवांबू कल्पविधीमध्ये बरेचसे जडीबुडी औषध पद्धती वगैरे दिलेले आहेत. त्याचा आणि शिवांबूचा किती जास्त? माझं असं मत आहे की ॲलोपॅथीचं औषधं घेताना जर शिवांबू घेतलं तर जसं साईड इफेक्ट होत नाही, बरोबर, तसं आयुर्वेदिक औषधं किंवा जडीबुटी घेत असताना जर शिवांबू घेत असाल तर तुम्हाला त्याचा डोस कमी लागतो. हे माझ्याही लक्षात आलं. डायबिटीज लोकांनी शिवांबू घेतलं तर त्यांचं औषध कमी करावं लागतं, कमी करावं. बरोबर. ओके. नाही, आयुर्वेदिक औषधं पण ऍक्टिव्हेट होतात आणि लवकर लागू पडतात. करेक्ट. बायकांच्या आजारावर आणि शिवांबूचे काय फायदे? हा जरा मोठाच विषय आहे. बायकांच्या आजारावरती बायकांनी शिवांबू घ्यावं, नाकाने ओढावं, म्हणजे पाळीला व्यवस्थित व्हायला फायदा होतो. कारण पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होते की पाळीचे हार्मोन्स व्यवस्थित होतात. हा एक भाग आहे. बाकी रोजच्या रुटीनमध्ये घ्यावं, पण पाळीच्या 4 दिवसात घेऊ नये. तसंच आणखीन एक आहे की बायकांना लघवीच्या जागी किंवा तिथे खास सुटते, त्यावेळेला जर तिथे शिवांबू लावलं किंवा ती जागा शिवांबूने धुतली किंवा घडी ठेवली तर ते कमी होते, नाही तिथलं इन्फेक्शन होत नाही. शिवांबू हे अतिशय इन्फेक्शन घालवणारं औषध आहे. नाही, ह्याच्यात आणखीन एक आहे. आता बायकांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, आता प्रेग्नन्सीमध्ये शिवांबू घ्यावं की नाही, तर प्रेग्नन्सीमध्ये शिवांबू घ्यावं. फक्त जे 9व्या महिन्याच्या वेळेला जे पाणी सुटायला लागतं डिलिव्हरीच्या आधी 1-2 दिवस, त्यावेळेला घेऊ नये. बाकी शिवांबू घ्यायला काहीही हरकत नाही. आणि मग प्रेग्नंट आणि त्यातून पित्त काही वेळेला बायकांचं त्या 3ऱ्या-4थ्या महिन्यात पित्त वाढतं,
तर शिवांबूत निम्म्याला निम्म पाणी घालून त्यावेळेला प्यावं. अच्छा, नुसतं शिवांबू फास्ट हा, ते एखाद्या पित्त वाढण्याची शक्यता असली तर म्हणून पाणी. जर वाढायला लागला तर पाणी घालून द्या. एवढं. प्रेग्नंट होण्याकरता काही शिवांबूचे फायदे आहेत? नाही, तसं मी काही केलेलं नाही. ओके. हा, एक मिनिट. हा हा बोल. पण माझ्याकडे एक पेशंट येत होते 85 साली. त्यांनी मला एक दिवस विचारलं की उपास कसा सोडायचा. म्हणजे तुम्ही कशाला साधा उपास का शिवांबू? शिवांबूचा उपास. हा. म्हणजे तुम्ही कधी करताय? हम्म. नाही म्हणजे माझी मुलगी करते. तिने पुस्तक वाचलं आणि तिने ती गायनाकोलॉजिस्ट आहे. 5 वर्ष झाली लग्नाला, मूल नव्हतं, म्हणून तिने शिवांबूचं चाळण दिली. तर आता उपास 6 दिवस झाले, उपास सोडायचा कसा आहे सांगा. मला त्यानं सांगितलं कसं सोडायचं, की सावकाश सोडा, खिचडीच खा, पहिले ते थोडी खा, 2 दिवसात व्यवस्थित जेवा. पण तिला नंतर दिवस राहिले. अगदी मी म्हणतो 3 महिन्यात गुड न्यूज आली असेल. 3 महिन्यात 2-3 महिन्यांनी त्यांनी सांगितलं की हा दिवस दिवस राहिले, तिला मुलगी झाली वगैरे. वा वा. म्हणजे फायदा होऊ शकतो. हा, पण अपत्य हा योग यायला पाहिजे. ते तर आहे. हा, तो म्हणून मी त्याच्यावर जास्त तुम्हाला, आणि आपल्याकडे तो एक्सपिरियन्स असा आपण कसं बोलणार आहे दुसरा भाग. आता महत्वाची गोष्ट, शिवांबूचा डोस काय घ्या हा फार अगदी बरोबर आहे. कसं ते सांगतो. फार एकदम माझा मुलगा 2 महिन्यात महत्वाचा आहे आणि गैरसमज लोकांचा खूप आहे, म्हणून आपण त्याच्यावर जास्त भार दिला. माझा मुलगा 2 महिन्याचा होता त्यावेळेस त्याची सकाळी 8 वाजता आईने सांगितलं शिबी काढली आहे, डॉक्टरकडे नाही. म्हटलं बरं, पण डॉक्टर 11 वाजता येतात. म्हटलं मी माझी कामं करून येतो आणि मग घेऊन जातो त्याला. बरं म्हणाले. तेवढ्यात आमचे चिरंजीव मोडले. मी लगेच चमचा घेतला आणि 4 चमचे त्याला पाणले. 4 चमचे. हा, ते काय तर फटशी जेवढे मिळाले तेवढे, 3-4 काय अगदी पूर्ण भरलेलं चमचा नाही. 2-3 चमचे. 2 चमचे गेले असेल आणि कामं करून 12 वाजता आलो. सगळं डॉक्टरकडे जायचं ना. ऐक म्हणजे नाही, आता त्याची शिस्त झाली. एवढ्या. बर. ओके. मग त्यावेळेपासून त्याला शिवांबूच द्यायचं. बरोबर. त्याच्या नाकात शिवांबू घालायचं. त्यामुळे नाक कधी त्याचं व्हायलं नाही, काही नाही. आमचं पोरगं शेंबडं कधी दिसलं नाही. बरोबर. नाक वाहते. सगळ्यांची. हा. मग ॲडल्ट माणसाने डोस म्हणून. हा, पण तो ॲव्हरेज असा आहे की अंदाजे वय गुणिले 10 मिली एवढं घ्यावं. ओके. म्हणजे 20 वर्षाच्या मुलांनी काय 3-4 ग्लास प्यायलं पाहिजे रोज असं नाही. त्यांनी 1 ग्लास प्यायलं पुरतं. पण ते 60-70च्या माणसाने 1-अर्धा कपभर घेऊन उपयोग नाही. म्हणजे माझ्याकडे काही लोक आले, आम्ही 10 वर्ष शिवांबू घेतोय, काही उपयोग नाही. म्हणजे का, किती घेतात? 1/2 कप. अरे वय किती? 50-55 आणि 1/2 कप 10 वर्ष घेऊन उपयोग काय? मग त्यांना डोस वाढवायला सांगितलं. म्हटलं वय गुणिले 10 मिली एवढा घ्या अंदाजे. म्हणजे 56 वय म्हणजे 560 मिली प्या असं नाही. 500 ते 600 काय 400-500 मिली प्या. बरोबर. मग त्यांना फायदा झाला. मग नाचत आले. हा, की आता ओके. म्हणजे वय वाढेल तसं डोस. तसंच काही लोक असे आहेत की सकाळीच एकदा 500 मिली पितात. तसं नाही. अच्छा, दिवसभरात घेतलं पाहिजे. दिवसभरात डिवाइड करून घेतलं तर जास्त फायदेशीर. हो, जसं औषधाचा डोस तुम्ही एकच डोस घेत नाही, बरोबर. हो, दिवसातून 2दा-3दा घेतात. तसं तुम्ही जर हे डिवाइड करून घेतलं दिवसभरामध्ये 500 मिली. सकाळी 100-200 प्या, मध्ये 100 प्या, किंवा संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी घ्या. तसंच ज्यांना रात्री लघवीला जास्त वेळ जायला लागतं त्यांनी रात्री झोपताना शिवांबू घेतलं की ते 5 वेळा जाणारा माणूस एकदाच जातो. बर. ओके. पण माझ्या लक्षात आलं होतं की शिवांबू घ्यायला लागलं की लग्नीला जास्त लागते. दिवसाला घे. अच्छा, दिवसा लागते. पण रात्रीचा लघवीला लागणं का शिवांबू न घेणाऱ्यांना हा फॉल्ट आहे त्यांचं. हो, बरोबर. तर त्यांनी रात्री झोपायच्या आधी शिवांबू घेतलं की शांत झोप लागते. शांत झोप लागते. वा 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 वा. अजून काय असे डोसेज बद्दल माहिती काही? नाही, एवढं सफिशियंट. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही एक विशिष्ट पद्धतीने लोकांना शिवांबू कसं सुरुवात करावी, कसं झेपेल असं घ्यायला सांगता. फार विशिष्ट पद्धत आहे. मग मुद्दा म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला. शिवांबू बद्दल
आपल्यावरती संस्कार झाले की हे टाकाऊ आहे, घाणेरड आहे, बरोबर. टॉक्सिन्स आहेत वगैरे. तर शिवांबू ज्यांना चालू करायचं आहे, महत्त्व पडलं तरी ते इथनं खाली जाणं महत्त्वाचं. अगदी अगदी नुसतं इकडे अजून बरोबर. तर पहिल्यांदा एक ग्लास, रिकामा ग्लास घ्या, त्याच्यात 1 चमचा शिवांबू घाला, ग्लासभर पाणी घाला. म्हणजे जवळजवळ पाणीच. शिवांबूत 95% पाणीच असतं. एक तरी पण हे तरी पण पाणी घाला आणि त्याची चूळ वाढा. ग्लासभर पाणी घातल्यानंतर त्यात ते प्यायचं नाही, म्हणून तोंडात घ्यायचं म्हणजे तयारी होते. चूळ वाढली की त्याची चव कळते, त्याला काही चवच नसते. मग चूळ चुकून टाका आणि उरलेलं पाणी डॉक्टरचं औषध म्हणून प्या. मग एकदा 1 चमचा पोटात गेलं की पुढच्या वेळेला 2 चमचे, मग पुढच्या वेळेला 4 चमचे, असं नंतर पाणी असं वाढवत वाढवत जा. आणि निम्म्याला निम्म पाणी घालून पहिले 15 दिवस निम्म्याला, प्रत्येक वेळेला निम्म्याला निम्म पाणी घालून प्या. आणि मग पाण्याचं प्रमाण कमी करा आणि नुसतं प्या. आणि हे म्हणजे मी गमतीने सांगतो, दारू पिणारा माणूस कसा पहिल्यांदा अगदी थोडी पितो, नंतर मग बेवडा होतो. तसं आपला प्युअर तसं बेवड्या. मस्त उदाहरण आहे. ओके. पण माझे आता प्रश्न जवळजवळ संपलेले. आता शिवांबू खास गोष्टी असतील. शिवांबू बद्दलचे माझे निष्कर्ष असेल की लोक शंका विचारतात हे टाकाऊ आहे, बरोबर, टॉक्सिन्स आहेत. ही टॉक्सिन्समुळेच नाही. येस. कारण जर टॉक्सिन्स असेल तर मी आता शांत झाल्यापासून आज 2021 पर्यंत पितोय, रोज 3-3 ग्लास शिवांबू पितो मी. तर मी एवढी टॉक्सिन्स प्यायल्यानंतर मी ICUत असायला पाहिजे. बरोबर. आजारी आणि हॉस्पिटल. उलट मला 45 वर्षात डॉक्टरकडे जावं लागलं नाही, त्रास झाले नाही का. पण मी काही सात्विक ब्राह्मण नाही. सगळं दारू पिता, तोंडात जात नाही तरी पाणीपुरी आणतो, भेळ आणतो, पिझ्झा आणतो, वरती टंपट मारला साहेब. आता हे का. तर शिवांबू तयार कसं होतं, तर आपल्या किडनीमध्ये रक्तापासून वेगळं केलं जातं. म्हणजे रक्तात जे घटक आहेत त्याच्यापासून शिवांबू तयार होतं. तेच घटक शिवांबूत येतात. पण ते शिवांबूत म्हणजे शरीरात असताना उपयोगी नाही. कारण जर शिवांबू शरीरात असताना औषधी असेल तर माणसाला किडनी फेल, किडनी स्टोन, मुतखडा, युरिनल इन्फेक्शन काही होतच कामा नये, त्या आजार असता कामा नये. पण त्यांना ते त्रास होतात. पण त्या लोकांनी शिवांबू घेतला की ते त्रास जातात. शिवांबू म्हणजे माझ्याकडे एक आंध्रमधला मुलगा आला होता, त्याला मुतखडा होता. एक्सरे दाखवला त्यांनी आणि त्याला शिवांबू घे सांगितलं. त्यांनी 4 महिने येऊन सांगितलं, आता एक्सरे काढला त्याच्यात खरंच नाही. बरोबर. म्हणजे शिवांबू बाहेर आल्यानंतर त्याचा तुम्ही लगेच पिता. म्हणजे काय होतं, वातावरणाशी संयोग होतो, त्यामुळे त्याच्यात औषधी गुणधर्म येतात. जसं तुमचं अशुद्ध रक्त छातीमध्ये वातावरणाशी संयोग होऊन प्युरिफाय होतं. तुम्ही त्याला ऑक्सिजन मिळतो वगैरे म्हणतात, पण आपण प्युरिफाय वातावरणाशी संयोग झाल्यानंतर ते औषधी होतं. तसं शिवांबू बाहेर आल्यानंतर ते औषधी गुणधर्म येतात आणि ते पेल्याने बरे होतात. हा माझा 25 वर्षाचा अनुभव. आणि नुसतं तुमचा नाही, तुम्ही एवढ्या लोकांना म्हणजे आज पुण्यात जवळजवळ 25,000 लोक माझ्याकडे येऊन गेले असतील गेल्या 45 वर्षात की जे शिवांबू घेत आहे. तब्येत टणटणीत. माझ्याकडे एक पेशंट आला, त्याला डायबिटीस होता. त्याचा अंगठा सडला होता. डॉक्टरचं ड्रेसिंग चालायचं दर 3 दिवसांनी. त्याचे 500-700 रुपये. मुंबईचा होता आणि तो इथनं नगरला जाणार होता 8 दिवसात. मला म्हणाला काय करू हे ड्रेसिंगला, म्हणजे मी वैतागलं. म्हटलं काही नाही, शिवांबूच्या घड्या घाल, तिथे कापूस घे, ओला कर आणि त्याच्यावर 1 तासभर रोज घड्या घाल. नगरहून आला तो अंगठा व्यवस्थित झालेला होता. एवढा फरक आहे. जस्ट टू गुड, टू गुड. आता मी तुम्हाला अभ्यास काय केला ते सांगतो.
हा मी तुम्हाला विचारणारच होतो की आपल्याला लग्न वेगवेगळ्या वेगळ्या वेळेला होते, त्याचं काही तात्पर्य आहे का आहे. रिलेशनशिप? सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला लग्न केव्हा केव्हा होते याचं मी ऑब्झर्वेशन. सकाळी उठल्यानंतर लघवीला होते, बरोबर. लागते. ती का लागते तर ती शिवांबू जर घेतलं तर संडासला साफ होतं बरोबर. आणि दिवसभर एनर्जी चांगली राहते. करेक्ट. आता त्यात सुद्धा असं आहे, पहिलं ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी सकाळचं एक ग्लास शिवांबू घेऊन बाहेर आले की लगेच 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 ग्लास पाणी प्यावं. अच्छा. हा कोणते नाही, शिवांबू नंतर पाणी. हा लगेच प्यायचं. लगेच. हा. ते केलं की 1 तासाभरामध्ये खोटा सगळी घाण पातळ होऊन न सोडल्यासारखी घाण बाहेर पडते आणि आपण फ्रेश हो. होतो. त्यांनी डिहायड्रेशन होत नाही. करेक्ट. करेक्ट. काय 2दा जायला लागेल वाटले, हो, हो. परंतु त्यांनी फायदा होतो. त्याच्याने भूक पण जास्त लागते का? भूक जास्त लागते असं नाही, पण पोटात काही लोक म्हणतात की भूक लागली भूक लागली. नाही. अच्छा. नंतर संडासला तुम्ही जाऊन आलात की आधी लघवीला होतेच, ब्लॅडर रिकाम होतं, पण मग संडास संपली की पण लघवी होते. थोडीशी का होईना होते, 2 चमचे का होईना होणार, आणि मग आपण समजतो की आता संडास संपली. हो हो. ती का होते का? तर ती संडासच्या जागी लावायची की मूळव्या किंवा तिथे खास सुटणं, तिथे आग होणं हे होत नाही. त्याच्याकरता ते होते. त्याच्याकरता निसर्गात येतो. फुल आपली एमटी झालेली असताना ते सुद्धा सुद्धा परत थोडी पोटात चालते होते. होते. का? काय निसर्ग आहे. निसर्गाची क्रिया आहे, अगदी निसर्गाचं प्लॅनिंग आहे. टू गुड. त्याच्यानंतर जेवायच्या काही लोकांना जेवायच्या आधी लघवीत लागते. बरोबर. म्हणजे ते लघवीत जाऊन येतात नाही मग जेवतात. ते का होतं तर त्यांची पचनशक्ती जास्त आहे. बर. तर ते अन्न म्हणजे व्यवस्थित मॅनेज व्हावं याकरता ते शिवांबू. हा. तर तेव्हा त्यांनी घेतलं तर तुम्ही शिवांबू प्या आणि जेवायला बसा, चालेल, म्हणजे बॅलन्स होईल. बॅलन्स होईल. तसंच काही बऱ्याचशा लोकांची पचनशक्ती कमी असते, तर जेवण झाल्या शिवांबू घेतलं तर ऍसिडिटीचा त्रास होत नाही. म्हणजे त्यांना जेवण झाल्या लगेच घ्यायचं, 5-10 मिनिटात घ्यायचं. हात धुतलं की शिवांबू घ्यायचं, काही होत नाही. पण त्यांना होणार ती लगवी तेव्हा. थोडी का होईना होणार, जेवढी होईल तेवढी प्या एवढीच घ्या. ओके. किंवा ग्लास पडते. हा. अर्धा ग्लास आहे तर अर्धा ग्लास प्या, पण ती प्यायली की ऍसिडिटीचा त्रास होणार नाही, तुमची शुगर वाढणार नाही, अन्न अपचन होणार नाही. म्हणजे अन्न पचत नाही ही आणि मग साठून जातं ही भानगड नाही. सगळं फर्स्ट क्लास होईल. हा, त्रास होणार नाही हे त्याचं झालं. काही लोकांना रात्री 4-5 वेळा उठायला लागतं, तर त्यांनी ते रात्री झोपताना शिवांबू घेतलं तर उठायला लागत नाही. उठायला म्हणजे लागत नाही, कित्येकांना लागतही नाही किंवा 5 वेळा उठण्याला एकदाच उठतो. म्हणजे दे आर हॅपी, झोप पूर्ण होते त्यांची, व्यवस्थित मोकळे होते. त्याच्या व्यतिरिक्त अजून मी गेले 44 वर्ष अंगाला साबण लावलेलं नाही. माझा कपडे काढले की शिवांबू होतं. हो बरोबर होतो. किंवा एक तांब्या घेतला की लघवी होते, प्रत्येकाला होते. बरोबर. हा निसर्ग आहे. ते सगळ्या अंगाला लावतो. खाकीतले जे केस असतात त्याच्यावरती घामाचा राब बसतो, तो कुठल्याही शॅम्पूनी स्वच्छ होत नाही. पण शिवांबू लावलं की इथल्या केसांसारखे स्वच्छ होतात. असं माझा अनुभव आहे. नाही पण सुकेपणा आणि हलकेपणा येतोच. मी बघितलंय की शिवांबू, मी जुना शिवांबू लावतो, केसाला लावले की जी कसकस विस्कस असते ते तेलकटपणा मस्त मऊ मुलायम केस होतात. आणि म्हणतात क्या बात आहे. म्हणजे आमच्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये शिवांबूला इमल्सिफाईंग ऍक्शन आहे. म्हणजे तेल पाण्यात मिक्स करण्याची ऍक्शन, त्याला इमल्सिफाईंग प्रॉपर्टी म्हणतात. तर ती आहे शिवांबू तेल. त्यामुळे तुमचं अंग स्वच्छ होतं. आणि म्हणजे मी मसाज करायचो त्यावेळेला असं शिवांबू लावलं, जिरवायचं तर मळ्याच्या गठुळ्या पडायच्या. असं बंद टेबलावर, आमचं पांढरं टेबल होतं, दाखवायचं हे बघा किती घाण पडली. आणि मग पोरसिटी गेली की एकदम माणूस फ्रेश व्हायचा.
आणि स्किन लकलकीत होत. लकलकीत होते. बेस्ट. अजून काही दुसरं काही बोलायचं काय आता? काय लोकांनी शिवांबू घ्यावं आणि आपले कमवलेले पैसे औषधावरती आणि वैद्यावरती खर्च करण्यापेक्षा वाचवलेले काय वाईट. मोफतचा मामूल आहे आणि त्यातून नाही झालं तर हे डॉक्टर लोक आहेत. करेक्ट करेक्ट. म्हणजे महत्वाचं म्हणजे शिवांबू घ्या, निरोगी राहा, तब्येत तंदुरुस्त ठेवा, हसत खेळत राहा, एन्जॉय करा आणि पैसा असला तर बाकीचा एन्जॉय करा. सगळ्यात एन्जॉयमेंट कोणती माहिती आहे का? पैसा किती झाला तुमच्याकडे, किती गाड्या घेणार आहे, किती जमिनी किंवा फ्लॅट घेणार आहे, पण सकाळी चमचमीत खाल्लं की दुपारी लागतं चमचमीत खायला, संध्याकाळी लागतं. आणि ती एन्जॉय करता येत नसेल तर म्हणजे आयुष्य काय जगला तुम्ही? पैशाचा उपयोग काय? माझं म्हणजे मस्त जिलेबी आहे नाही पण मला किंवा पावभाजी खातात लोक आणि आपल्याला नाही खाता येत. अरे काय क्वांटिटी कमी घ्या, वय जास्त झालं पण वरती टपडणार झालं. मजेत राहा. मजेत आहे. मी एन्जॉय केलं माझं लाईफ. मी पण एन्जॉय करतो. ओके. ऑन दिस नोट मी श्री अरविंद जोशीजीचं फार फार आभारी आहे. त्यांनी हा एवढा कठीण विषय हसत खेळत एवढे फर्स्ट क्लास सोल्युशन दिलेले आहेत की माझ्या मते जे कोण हे आपला प्रोग्राम बघतील ऐकतील ते जीवन बदलून जावं अशी आमची इच्छा आहे. आणि सगळ्यांनी शिवांबू घ्यावं, त्याचा फायदा करून घ्यावा आणि आम्ही शेवटची लाईन म्हटल्यासारखं निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनात एकदम एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद जोशीजी. नमस्कार.